नमस्कार, मी पंढरनाथ ठोबरे आपलं स्वागत करतो. आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, आपली प्रतिक्रिया ही नक्की कळवा. महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. गेल्या 20 वर्षापासून हे दोघेही भाऊ अलग होते, मात्र मराठीच्या मुद्द्यावर हे दोघे भाऊ एकत्र आले आणि आता ते मुंबई महापालिका आणि इतर महाराष्ट्रामध्ये ज्या काही महापालिकेच्या निवडणुका होत आहेत त्यासाठी एकत्र आलेले आहेत. मात्र मुंबई महापालिका ही त्यांच्यासाठी महत्त्वाची असणार आहे. हे दोघे बंधू आणि यांचा ठाकरे ब्रँड मुंबईमध्ये चालतो का, की भाजप या दोघा भावांनाही संपवण्यात यशस्वी होतं हे येत्या काही दिवसात आपल्याला दिसेलच. मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना आहे त्याची जबाबदारी आता उद्धव ठाकरे यांनी जवळपास आदित्य ठाकरे जे उद्धव ठाकरे यांचे ज्येष्ठ पुत्र आहेत आणि बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचं जेव्हा वय झालं होतं आणि आपल्या हातातून आता आपल्याला पुढच्या पिढीला शिवसेना आपण देणार आहोत हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी एका सभेमध्ये महाराष्ट्राला असं आव्हान केलं. या बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातही मोठ्या प्रमाणावर शिवसेना फोडली. छगन भुजबळ असो की इतर अनेक लोक असो ते शिवसेनेला छोडचिठ्ठी देऊन बाहेर पडले. आपल्यानंतर शिवसेनेचं काय होईल ही चिंता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना नेहमीच होती. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे आपल्या शिवसेनेला सांभाळतील का, कारण राज ठाकरे ही 2006लाच शिवसेनेतून बाहेर पडले. त्यांनी स्वतंत्र मनसे काढला आणि त्याचा मोठा फटका उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना बसला आणि बाळासाहेब ठाकरे यांनीही कुठंतरी या ठिकाणी ते कमकुवत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळाले. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्राला एक आव्हान केलं की माझ्यानंतर तुम्ही उद्धव ठाकरे आणि त्यांचे जे पुत्र आहेत आदित्य ठाकरे जे आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मंत्री होते त्यांना महाराष्ट्राने सांभाळून घ्यावं. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना माझ्यानंतर महाराष्ट्राने सांभाळून घ्यावं असं एक भावनिक आव्हान महाराष्ट्राला केलं होतं. आणि त्यानंतरच्या काळात महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले. त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत जाऊन मुख्यमंत्रीपद मिळवलं. 2.5 वर्ष सत्ता केली. मात्र एकनाथ शिंदे हे बाहेर पडून त्यांनी शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली. एकनाथ शिंदे भाजपासोबत गेले, शिवसेनेचं धनुष्यबाण घेऊन गेले, शिवसेने नाव घेऊन गेले आणि त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हे नवीन नाव आणि मशाल चिन्ह उद्धव ठाकरे यांना मिळालं. आता उद्धव ठाकरे यांचं काय होईल अशी चिंता महाराष्ट्राला होती, कार्यकर्त्यांना होती, शिवसैनिकांना होती. मात्र लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे लढले आणि त्यांच्या बऱ्यापैकी जागा लोकसभेमध्ये आल्या. पुन्हा एकदा उद्धव ठाकरे फॉर्ममध्ये आले. मात्र महायुतीने पुन्हा तिन्ही पक्षाने एकत्र येत एकनाथ शिंदे, अजित पवार आणि भाजपाने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजना आणली आहे आणि त्याचा फटका पुन्हा महाविकास आघाडीला बसला, उद्धव ठाकरे यांना बसला आणि अत्यल्प कमी जागामध्ये उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीतील पक्षांना समाधान मानावं लागलं. आता उद्धव ठाकरे यांचंही जवळपास 60च्या पुढे वय होत आलेलं आहे. 65कडे ते जात आहेत. त्यामुळे त्यांनी आपली जबाबदारी आता आदित्य ठाकरेवर सोपवलेली आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरे यांच्यावर मोठी जबाबदारी दिलेली आहे आणि आता मोठं आव्हान आदित्य ठाकरे यांच्या समोर आहे. कारण उद्धव सेना मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झालेली आहे. मोठ्या प्रमाणावर बाहेर लोक पडत आहेत. मोठ्या प्रमाणावर एकनाथ शिंदे आणि भाजपाला उद्धव सेनेतील लोक जाऊन मिळत आहेत, त्यांच्यामध्ये प्रवेश करत आहेत. महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर हे मोठं ग्रहण उद्धव सेनेला गेल्या काही दिवसात लागलेलं आहे. आता महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे पक्षाने उमेदवारी जाहीर केली. त्यामध्ये पुन्हा निष्ठावंत काही नाराज झाले. त्यांनी पुन्हा इतर पक्षामध्ये उमेदवारी घेतलेली आहे. आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात वरळीमध्ये मोठी बंडखोरी झाल्याचे आपल्याला दिसते. त्यामुळे आता आदित्य ठाकरे यांना हा जो पक्ष आहे त्यांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना
हे वाचवण्याचं मोठं आव्हान त्यांच्यासमोर आहे. आणि ही महापालिकेची निवडणूक ही शिवसेनेसाठी, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेसाठी मोठी अस्तित्वाची राहणार आहे. आदित्य ठाकरे यांच्या अस्तित्वाची राहणार आहे. त्यामुळे या आपल्या पक्षाला ते येथून पुढे वाढण्यात यशस्वी होतील का? जे शिवधनुष्य त्यांना हे पक्ष वाढवण्याचं पेलवणार आहे का? आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हा जो पक्ष आहे मशाल चिन्हावर, तो पुन्हा पूर्ण महाराष्ट्रात ते सत्तेत आणतील का? या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. कारण नुकतेच ते संभाजीनगरमध्ये येऊन गेले आणि त्यांनी एक बाळासाहेब ठाकरे यांनी जशी शिवसेना स्थापन केली होती मुंबईमध्ये मराठीच्या मुद्द्यावर, त्यावेळी त्यांनी आपलं एक भाषण मराठी माणसाला आव्हान करताना एका गाडीच्या टपवर उभा राहून केलं होतं. त्याप्रमाणेच त्यांनी संभाजीनगरमध्ये एक रॅली काढून एका गाडीच्या टपवर उभा राहून आदित्य ठाकरे यांनी भाषण केलं आणि ते शिवसैनिकांना भावलं. आणि मोठ्या प्रमाणावर बातम्याही या ठिकाणी आल्या की बाळासाहेब ठाकरे पुन्हा एकदा शिवसैनिकांना आठवले आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणेच शून्यातून पुन्हा आदित्य ठाकरे शिवसेना उभा करणार का? शिवसेनेची पकड पुन्हा महाराष्ट्रावर येणार का? कारण शिवसेनेपेक्षाही भाजप हा छोटा भाऊ होता. भाजप हा महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं बोट धरून मोठा झालेला पक्ष आहे. मात्र आता महाराष्ट्रामध्ये भाजप हा 1 नंबरवर गेलेला आहे आणि शिवसेना ही सर्वात कमी जागा निवडून येणारी पक्ष ठरलेला आहे. गेल्या आपल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये आकडेवारी पाहता नगराध्यक्षपदाचे काय 8 ते 9 नगराध्यक्ष भाजपाला उद्धव सेनेला मिळालेले आहे आणि भाजप हा मोठा पक्ष 122 जागा नगराध्यक्ष मिळालेले आहे. त्यामुळे भाजपाला टक्कर देण्यासाठी आता उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आलेले आहेच. ही दोन्ही जोडी ठाकरे बँड भाजपाला सडेतोड उत्तर देईल का? मुंबई महापालिका आपल्या ताब्यात ठेवेल का? आणि यामध्ये जे आदित्य ठाकरे यांचं नेतृत्व पणाला लागलेलं आहे, त्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे आणि त्यांचं अस्तित्वही या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला त्यांना दाखवू द्यावं लागणार आहे की आपण निवडून आल्यानंतर किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे जी शिवसेना आहे ती मुंबई त्यांच्या ताब्यात ठेवलं. मुंबई महापालिका ही आदित्य ठाकरे यांच्यासाठी मोठी लढाई असणार आहे. ती यामध्ये यशस्वी होतील का? आदित्य ठाकरे आपला पक्ष सावरतील का? या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा आणि त्यांना राज ठाकरे यांची त्यामध्ये मदत होईल का? या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद. थांबतो.